जय श्री महाकाल. हा ट्रिपचा दुसरा दिवस. आम्ही गुरुवारी रात्री निघलो होतो. आता रामेश्वरच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. आता इथून आम्हाला 400 किलोमीटर पुढे जायचे आहे. अजून प्रवासात आजचा दिवस पण प्रवासातच आहे ना. आजचा दिवस मी प्रवासात जाणार आहे. आज आम्ही ठरवलं आहे की मदुराईला जाणार. तिथं थोडीशी शॉपिंग आहे ती करणार आणि रामेश्वरच्या मंदिरात जवळ जाऊन कुठेतरी थांबणार आणि उद्या आम्ही दर्शन घेणार. महाराज बघू शकता तुम्ही पुढे बसलेले आहात. आदेश आदेश जय श्री महाकाल आदेश. नेहमीप्रमाणे शुभम शेठ आपल्या ड्रायव्हिंग सीटवर कर्तव्य पार पाडताना त्यांनी फोनकडे बघावे. सगळ्यांचे वामड्या मार राहिलाय. 2 minutes. घ्या पुढे. आता दुसरी गाडी येते आहे. काय वाटतं महाराज गाडी निघन का? मंत्र मारा ना, अशीच निघली पाहिजे हवेतून. मंत्र मारा ना, मंत्र अशीच निघली पाहिजे डायरेक्ट वर. काय वाटतं गाडी निघन का? निघन ना. आता इथे ॲक्टर चायना गाडी आलेली आहे. एक नजारा है, दूसरी तरफ ये नजारा है. नजारा ही नजारा है यहाँ पे. त्यांनी शांतपणा काय केला, सगळं टायराची माती खाली काढून नहीं का हमने ये गाड़ी निकाल दी. बॉस जो त्याला होल मारू भेटून आपल्याला का हॉटेलमध्ये म्हणलं तरी गाडी दिली असते मेला हे असे खूपसुरत दृश्य, खूप छान छान दिसणारे दृश्य. कुठं चाललोय आपण, काय म्हटलं तुम्ही?
फ्रेश वगैरे होणार चहा पिऊन आणि पुढं काहीतरी अनोखा दिसला यांना. माझा फोन एवढा कॅमेरा क्वालिटी नाही. आला वरती आला. किती स्पीड ढग पळू राहिलेत ना. आज की रात हम रुके नहीं है, नॉन स्टॉप हम रामेश्वर से श्रीशैलम की ओर चल पड़े हैं. अभी हम चाय पीने रुके हैं. कसं वाटतं आजचा प्रवास महाराज? फार सुंदर. रात्रीचा प्रवास असं वाटत नाही. आता बॉडीनी एक्सेप्ट केलं आहे का प्रवास करायचा आणि कारची सवय झाल्यासारखं वाटतंय बॉडीला. त्यामुळं फार सुखकारी प्रवास चालला आहे. आम्ही बरंचसं अंतर पार केलं आहे आणि थोडंसं अंतर राहिलं आहे. सकाळी आम्ही नॉनस्टॉप सकाळपर्यंत श्रीशैल्यमला पोहोचू. रूम घेऊन आवरून लगेचच आम्ही दर्शन घेऊन नंतर आरामाचा विचार करू असं ठरलं गेलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे सगळं काही चालू आहे. सगळेजण हॅप्पी दिसत आहेत. आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे. थोड्याच वेळात आपण पाहू भेटूयात श्रीशैलम मध्ये. ओके बाय. अण्णा 500 रुपीज अण्णा. अशा प्रकारे आम्ही श्रीशैल्य मल्लिकार्जुनमला पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही काल रात्री 3 वाजताच पोहोचलो होतो, पण फॉरेस्टचं गेट हे 6 वाजता उघडतं सकाळी. त्यामुळे आम्ही मग तिथं शेजारीच रूम पाहिली, तिकडं रेस्ट केला आणि आत्ता मंदिरात आलो आहे. आज गर्दी खूप कमी आहे, बघू शकता तुम्ही, कमीच गाड्या आहेत. तर घेऊया महादेवांचे दर्शन. आत्ताच आमचे मंदिराचे दर्शन झालेले आहेत. रामेश्वरप्रमाणे इथेही आम्हाला मोबाईल घेऊन दिला गेला नाही, त्यामुळं आम्ही काय आतलं शूट करू शकलो नाही. पण दर्शन खूप अतिसुंदर झालेत. खूप मस्त वातावरण होतं. बस आवडत प्लेन नाही तर मग आपली गाडी ते मिठाची हा हे रेग्युलर प्लेन त्याला नमस्कार सगळ्यांना. आजचा आमचा सेकंड लास्ट स्टे म्हणता येईल आजचा. उद्या डायरेक्ट आम्हाला नगरलाच जायचं आहे. हे अशा प्रकारे आमचा स्टे आहे आजचा. काइंड ऑफ विला टाईप. इथं एन्जॉय करताना मुलं. मला आतला पण दाखवतो. इकडे खाली 2 बेडरूम आहे, वरती 3 बेडरूम आहे. किचन पण आहे. आमचं जेवण आम्ही मागवलं होतं, पण ते अचानक कमी पडलं, म्हणून आता आम्ही प्लॅन बी ॲक्टिवेट केला. आता आम्ही निघणार आहोत आज घराकडे. काल या ठिकाणी आज थांबलेलो होतो. काल खूप चांगला स्टे होता. चांगलं येतं. हं, आता इकडे आलो आहे आम्ही आता हैदराबादला शॉपिंगला. 4 महिन्याला बाजार. 4 मिनार बाजार. इथली स्पेशलिस्ट काय बघू, काय घ्यायचं आपल्याला? आम्ही ते घेऊ. ते आपल्याला आता आपल्या मित्रांना आमच्या खडे घ्यायचे. इथं खडे चांगले भेटतात बोलतो. कशाचे कडे? खडे आता मोती वगैरे नसतात का आपण हातात घालतो. इकडं चांगले भेटतात का?
पण ऐकलंय आता चांगले भेटतात. पण आता बघू, आता बघितल्याशिवाय काय कळणार नाही काय. तुम्ही घेणार आहे का तुमच्यासाठी? येऊ आवडलं तर घेऊया. चला बघू कसे समोर भेटतात. 4 मिनार जरी कामान आली दाखवा मी